नॉट फिक्स्ड कम्युनिटी पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही इथे मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि समाजशास्त्र यावर मराठीत बोलतो. आज आपण ADHD बद्दल बोलणार आहोत. आजकाल ऑनलाईन जगात स्क्रोल केलं की ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर यावर प्रचंड चर्चा दिसतीये. हो ना. असं वाटतंय की प्रत्येकजण याबद्दल बोलतोय आणि अनेकांना तर स्वतःकडे बघून प्रश्न पडलाय की मला तर ADHD नाही ना. बरोबर. कारण आपलं लक्ष सतत विचलित होत असतं. अगदी. तर आज आपण या वरवरच्या चर्चेच्या पलीकडे जाऊन या विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत. ADHD म्हणजे नेमकं काय, ज्यांना ADHD असतो त्यांच्या मेंदूच्या आत काय वेगळं घडतं आणि ही गोष्ट येते तरी कुठून. चला हा विषय जरा उलगडून पाहूया. आणि हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. कारण ADHD म्हणजे फक्त चंचल असणं किंवा लक्ष न लागणं इतकंच नाही. बरोबर. ही एक अशी स्थिती आहे जिथे व्यक्तीला एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे कार्यकारी कार्ये आणि लक्ष केंद्रित करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. आणि या अडचणींमुळे दैनंदिन जीवनात खूप व्यत्यय येतो, हो ना? अगदी. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कधीतरी लक्ष विचलित होणं किंवा एखाद्या जागी बसवत न वाटणं हे तर कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. पण ADHD मध्ये हेच अडथळे खूप खूप गंभीर स्वरूपाचे असतात. आणि एक मोठा गैरसमज असा आहे की ADHD ही काही खरी गोष्ट नाहीये. हो, की मुलांना शांत बसवण्यासाठी उगाच औषधं देण्याचं हे एक कारण आहे. पण संशोधनातून हे साफ चुकीचं ठरलंय. आणि इथेच ही गोष्ट खूप रंजक बनते. ADHD असलेल्या व्यक्तींच्या मेंदूत आणि वागणुकीत मोजता येण्यासारखे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फरक आहेत. त्यांचे मेंदू इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतात. अगदी. यामध्ये दोन मुख्य फरक दिसून येतात. पहिला फरक आहे न्यूरोट्रान्समीटर्सशी संबंधित. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे? मेंदूतले रासायनिक संदेशवाहक. बरोबर. विशेषतः डोपामिन आणि नॉरेपिनेफ्रिन या 2 रसायनांच्या कार्यामध्ये फरक आढळतो. डोपामिनला तर आपण रिवॉर्ड केमिकल म्हणून ओळखतो. हो, पण त्याचं कार्य फक्त तेवढंच नाही. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, मग आवेग नियंत्रण म्हणजे इम्पल्स कंट्रोल आणि आपल्या हालचालींवर नियंत्रण या सगळ्यासाठी डोपामिन आवश्यक असतं. अच्छा. आणि नॉरएपिनेफ्रिन हे लक्ष आणि एकाग्रतेसाठी म्हणजे अटेन्शन आणि फोकससाठी महत्त्वाचं असतं. ओके. ADHD असलेल्या व्यक्तींमध्ये या दोन्ही रसायनांची पातळी कमी असते किंवा त्यांचं कार्य म्हणावं तसं नीट होत नाही. म्हणजे फक्त मेंदूतली रसायनच नाही तर मेंदूची रचना किंवा कार्यपद्धतीही वेगळी असू शकते. अगदी बरोबर. हाच तो दुसरा महत्त्वाचा फरक. तो मेंदूच्या रचनेत विशेषतः सर्किटरीमध्ये दिसतो. सर्किटरीमध्ये? हो, मेंदूचा पुढचा भाग ज्याला फ्रंटल लोब म्हणतात तो खूप महत्त्वाचा असतो. जो आपलं प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग या सगळ्या गोष्टी हाताळतो. अगदी. नियोजन, संघटन, आवेग नियंत्रण ही सगळी उच्चस्तरीय कार्यात्मक कार्य म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स फ्रंटल लोबच हाताळतो. आणि मग ADHD मध्ये इथे काय होतं? संशोधनात असं दिसलंय की ADHD असलेल्या व्यक्तींमध्ये फ्रंटल लोबला मेंदूच्या इतर भागांशी जोडणारी सर्किट्स ती थोडी कमी सक्रिय असतात. अच्छा. विशेषतः ज्या सर्किट्स हालचाली थांबवण्यास किंवा नियंत्रित करण्यास मदत करतात त्या कमी ॲक्टिव्ह असतात. ओके. म्हणजेच ती हायपर ॲक्टिव्हिटी किंवा अतिचंचलता दिसते, आता कळतंय. हो, याचा अंदाज येतो. ठीक आहे. म्हणजे मेंदूत हे बदल होतात हे तर स्पष्ट आहे. पण मला एक प्रश्न पडतोय की हे बदल होतात तरी कशामुळे? काही जण म्हणतात की जास्त साखर खाल्ल्याने किंवा खूप TV पाहिल्याने हे होतं. यात कितपत तथ्य आहे? हा खूप छान प्रश्न आहे. आणि संशोधनातून हे सिद्ध झालंय की या गोष्टी म्हणजे साखर, TV किंवा अगदी पालकत्व या ADHDचं कारण नाहीत? अजिबात नाहीत. यामागे सर्वात मोठं कारण आहे अनुवंशिकता, जेनेटिक्स. अनुवंशिकता? हो, एका क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या मते ADHD असलेल्या 4 पैकी एका व्यक्तीच्या आई किंवा वडिलांनाही ADHD असतो. अरे वा. भले त्यांना याची माहिती असो वा नसो. आणि मला वाटतं काही अभ्यासांमध्ये हा आकडा अजून जास्त आहे, बरोबर? अगदी. एका 2016च्या अभ्यासानुसार तर हा आकडा खूप जास्त असू शकतो. सुमारे 40% आई आणि 50% वडिलांना ADHD असू शकतो. बापरे. आणि उरलेल्या लोकांमध्येही कुटुंबात इतर कुणाला तरी जसं की भावंड, काका, मावशी किंवा आजी आजोबांना ADHD असल्याची शक्यता असतेच. या अनुवंशिकतेबद्दल काही रंजक उदाहरण आहे का जे हे अधिक स्पष्ट करेल? हो, एक झेब्राफिशवर केलेला प्रयोग खूप बोलका आहे. माशांवर? हो, शास्त्रज्ञांनी झेब्राफिशमधला डोपामिन सिग्नलिंगशी संबंधित एक जीन काढून टाकला. ओके. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये?
ते मासे हायपर ॲक्टिव्ह वर्तन दाखवू लागले. म्हणजे ते सतत फिरत होते, एका जागी थांबतच नव्हते. वाव. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणसांमध्ये हे इतकं सोपं नसेल. ADHD हा कोणत्या तरी एका जीनमुळे होणारा आजार नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. ही एक अत्यंत गुंतागुंतीची अनुवांशिक स्थिती आहे. म्हणजे फक्त अनुवांशिकतम हेच एकमेव कारण नाही, बरोबर? आणखी काही घटक असू शकतात का? हो, संशोधक काही संभाव्य पर्यावरणीय घटकांचाही अभ्यास करत आहेत. जसे की उदाहरणार्थ, गरोदरपणात आईला गोवर म्हणजे मीझल्स सारखा संसर्ग झाला तर जन्माला येणाऱ्या बाळामध्ये ADHD सारखी लक्षणं दिसू शकतात. अच्छा. आणि अलीकडेच एका अभ्यासावरून बरीच चर्चा झाली होती. कोणत्या? त्यात असं म्हटलं होतं की गरोदरपणात थोडंसंही कॅफीन सेवन केल्यास ADHDचा धोका वाढतो. हो, मी ऐकलं होतं याबद्दल. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे काय? की हा केवळ एक अभ्यास आहे आणि इतर अनेक अभ्यासांमध्ये कॅफीन आणि ADHD यांचा काहीही संबंध आढळलेला नाही. म्हणजे एका अभ्यासावरून थेट निष्कर्ष काढणं योग्य नाही. अजिबात नाही. विज्ञान ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे एका अभ्यासावरून घाबरून जाण्याचं कारण नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण हे पाहिलं की ADHD ही एक खरी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. हो, यात मेंदूतील रसायनं आणि सर्किटरीमध्ये मोजता येण्यासारखे फरक असतात. बरोबर. आणि यामागे अनुवंशिकता हे प्रमुख कारण आहे आणि साखर किंवा टीव्ही हे गैरसमज आहेत. अगदी. आणि या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ADHD हे चारित्र्यातील दोष किंवा इच्छाशक्तीचा अभाव नाही. नाहीच. ही मेंदूच्या कार्यकारी कार्यप्रणालीतील एक भिन्नता आहे, जी प्रामुख्याने डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन आणि फ्रंटल लोबच्या कार्याशी संबंधित आहे. आपण आज मेंदूच्या आत काय आणि कसं घडतं यावर लक्ष केंद्रित केलं, पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे मेंदूत होणारे हे बदल दैनंदिन जीवनात नेमके कसे दिसतात. आपण चंचलता आणि लक्ष विचलित होण्याबद्दल बोललो. हो. पण प्रत्यक्ष जीवनात याचा अनुभव कसा असतो? कोणती लक्षणं सामान्य अनुभवांपेक्षा वेगळी ठरतात आणि त्यांना डिसऑर्डर किंवा विकार का म्हटलं जातं? आणि या लक्षणांचा इतर मानसिक स्थितींशी काही संबंध असू शकतो का? अगदी. हा यापुढील चिंतनाचा विषय आहे.